सो बेसिकली आजपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे जावा प्रोग्रामिंग लँग्वेजला. ठीक आहे. असं मी कन्सिडर करतो की तुमचं जावा काहीच झालेलं नाही आणि ऑब्व्हियसली ते काहीच झालेलं नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला फक्त एक बेसिक कम्प्युटरचं नॉलेज आहे. लाइक कीबोर्ड स्क्रीनिंग म्हणजे बेसिक कम्प्युटरची अंडरस्टँडिंग आहे. आणि तुम्ही जस्ट प्रोग्रामिंगमध्ये खूप फ्रेशर ॲट इनिशियल लेव्हलला आहे. एकदम बेसिक पासून आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी स्टडी करायच्या. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम नाही येणार. मग हे का बरं? हे असंच का बरं? हे काय आहे? ते काय आहे? जेव्हा डाउट असतील, तेव्हा तुम्हाला ते क्वेशन विचारू शकता तुम्ही. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण रन टाईम ते आन्सरिंग पण करू. ओके. आता जावा एकदम बेसिक पासून अंडरस्टँड करायचं आहे. सगळ्यात अगोदर जी पण आपण प्रोग्रामिंग करतो, तर प्रत्येक प्रोग्रामिंगला एक एन्व्हायर्नमेंट लागतो. ओके. म्हणजे जी प्रोग्रामिंग करणार प्रत्येकाला काही ना काही एडिटर वगैरे लागणार. आता मला एक सांगा याच्यात किती जण लॅपटॉपवर कनेक्टेड आहेत आणि किती जण मोबाईलवर आहेत? लॅपटॉपवर आहे का कोणी? का सगळ्यात लॅपटॉपवर आहेत? लॅपटॉपवर आहे सर. नाही सर, मोबाईलवर आहे. मोबाईलवर आहे. ठीक आहे. पण प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे ना? हो. हो हां. सर. कारण कसं आहे आपण काही दिवसात म्हणजे सेटअपवर जास्त फोकस करतो. कारण की फक्त शिकत राहिल्यानं माणसाची प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक जावाचा एन्व्हायर्नमेंट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर जसं मी बोलत होतो, की प्रत्येक लँग्वेजला काही ना काही एन्व्हायर्नमेंट लागते. जसं की क्रिकेट खेळायचं असेल, तर क्रिकेटचं ग्राउंड असेल, हॉकीचं ग्राउंड वेगळे, फुटबॉलचं ग्राउंड वेगळे. म्हणजे जे स्पोर्ट खेळायचं असेल त्याच्यानुसार ग्राउंड असतं. तसं जी प्रोग्रामिंग आपल्याला करायची त्याच्यानुसार आपल्याला सॉफ्टवेअर्स पण लागतात, एडिटर पण लागतात. ओके. हे एक्झामला पण वगैरे विचारतात, तुमची आयडी काय वापरले? आता खूप जणांना आयडी विचारलं का त्यांना कळत नाही, की कुठला आयडी वापरला आता, यूज केला होता. आयडी ओके. हे माहिती आहे जर कोणी विचारलं तुम्हाला एक्झाममध्ये, की तुम्ही सॉफ्टवेअरसाठी कुठलं आयडी वापरलं? सांगता येईल कोणाला? आयडी ऐकलंय कधी? आयडी म्हणजे जगावेगळे काही नाही. तुम्ही कुठलं एडिटर वापरलंय, कुठलं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एडिशन असतं त्याला. ठीक आहे. म्हणजे कुठलं टूल्स किंवा कुठलं सॉफ्टवेअर वापरलंय. जसं तुम्ही सी प्लस प्लस प्रोग्रामिंग कशात केलंय? टर्बो सी. टर्बो सी करेक्ट. म्हणजे हा तुमचा काय झाला? आयडी. पण त्याच वेळी सी प्लस प्लस देव सीपीपी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. ऐकलंय काय? ही त्याचा आयडी आहे. ओके. प्रत्येक प्रोग्रामिंगसाठी आपल्याला आयडीई लागते. त्याच वेळी आपल्याला जर जावा प्रोग्रामिंग करायचं असेल, तर आपल्याला एक सॉफ्टवेअर लागणार आहे, ते म्हणजे जेडीके. जेडीके आपल्याला लागेल. जेडीके काय आहे? जावा डेव्हलपमेंट किट. सो आपल्याला एक जेडीके लागणार आहे. जेडीके. जेडीके स्टँड फॉर जावा डेव्हलपमेंट किट. जावा डेव्हलपमेंट किट. ओके. फुल फॉर्म पण लक्षात राहू द्या. सो हा काय करतो? जावा रन करण्यासाठी किंवा जावासाठी लागणारे सगळे टूल्स जे आहेत, ते सगळे प्रोव्हाईड करतो. ओके. मग हे आपल्याला डाउनलोड करून आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करावं लागतं. तर माझ्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी सेटअप आहे. पण ते कुठून डाउनलोड करायचे आणि कसे इन्स्टॉल करायचे त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर सिम्पली तुम्ही काय जाणार आहे, Googleला जाणार आहे आणि Googleला जाऊन जी तुमची सिस्टम असेल, तुमची Windows 10 आहे, 11 आहे, आता 7th ऑफिशियली बंदच झालेलं आहे. ज्यांचं 7 असेल त्यांनी अपडेट करून घ्या. पण ऑलमोस्ट 7, 10 आणि 11च असेल. सो तुम्हाला Googleला जायचंय. कोणाचा Ubuntu किंवा macOS आहे का? नाही ना, का आहे? सो जेडीके फॉर विंडोज जे तुमचं आहे ते लाइक जसं माझं फॉर एक्झाम्पल 11 आहे, तुमचं 10 असू शकतं. ते पण आहे. मग 64 बीट का 32 बीट? 64च बीट आहे सध्याचे सिस्टम. सो जेडीके फॉर विंडोज 11 64 बीट. ओके, एंटर द्यायचं. इथून तो तुम्हाला रिडायरेक्ट करेल इथे.
आधी इनिशियली जावा कोणाकडे होता माहिती तुम्हाला? जावा कोणाकडे होता? ओनर कोण होतं जावाचा? ठीक आहे. सो जावा आधी सन मायक्रो सिस्टीम कडे होता. ठीक आहे. सन मायक्रो सिस्टीम. नंतर आता जावाने हँडओव्हर दिलंय कोणाकडे? तो आहे जावा आता सध्या आहे ओरॅकल कडे. ओरॅकल वाल्यांकडे जावा आहे. म्हणून तुम्ही जे वेबसाईट जाता जावाच्या कुठल्याही करायला तुम्हाला तो ओरॅकलला घेऊन जातो. ओरॅकल ही एक डेटाबेसची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यांनी आता जावाला हँडओव्हर केलं. म्हणजे आता जावाचा ओनर कोण आहे? ओरॅकल आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या साइडवरून आपल्याला ते डाउनलोड करावं लागतं. जे तुमचं लॅपटॉपचं स्पेसिफिकेशन आहे, तो लॅपटॉपचं स्पेसिफिकेशन तुम्हाला असं डाउनलोड करून घ्यायचं. इथे टाइप करा ते जे पण असेल तुमचं विंडो एंटर करा. पहिली लिंक इथे येणार आहे. त्याला तुम्ही इथे क्लिक करा. तिथून तुम्ही एक जेडीके किंवा जे बेसिक इन्स्टॉलेशन फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. हे बघा इथे वेगवेगळे दिलेले आहेत. जावा डेव्हलपमेंट किट लेटेस्ट व्हर्जन असेल किंवा 17चं स्पेशली डाउनलोड करा. ओके. कारण जे लेटेस्ट असतं त्याच्यावर अजून टेस्टिंग वगैरे झालेली नसते प्रॉपरली. पण सजेशन आहे तुम्हाला की जावा 17 डाउनलोड करायचं. ठीक आहे. मग त्याच्यातलं कुठलं डाउनलोड करणार आहे? तर त्याच्यामध्ये इथे हे असेल आपलं EXE फाईल किंवा विंडोज 10 हे बघा इथे लिनक्स आहे, मॅक ओएस आहे आणि विंडोज आहे. तर आपण कुठलं करणार आहे? विंडोजचं. आपण काय केलं सगळ्यात अगोदर आपण गेलो जेडीके फॉर विंडोज 10 जे पण पाहिजे होते ते त्या साइडून आलो. त्याच्यानंतर जेडीके 17 वर क्लिक केलं. खाली आपण विंडोजला क्लिक केलं आणि त्याच्यानंतर इथे EXE फाईल डाउनलोड करायची आहे आपल्याला इथे. ठीक आहे. किंवा तुम्ही झिप फाईल डाउनलोड करू शकतात आणि त्याला एक्स्ट्रॅक्ट करून ते इन्स्टॉल करता येतं. आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे आणि एवढं डाउनलोड करत बसलं की भरपूर वेळ जाईल. ओके. पण डाउनलोड झाल्यानंतर ती फाईल कशी दिसते आणि त्याच्यानंतर आपण कसं इन्स्टॉलेशन करतो, तेवढं पार्ट मी तुम्हाला सांगू शकतो. आणि प्रत्येकाने हे स्टेप फॉलो करायचे आणि आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे. की सो दॅट तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे तुम्हाला आणि कोणाच्या लॅपटॉपमध्ये आहे का ऑलरेडी जावा इन्स्टॉल? केलंय का कोणी कधी ट्राय इन्स्टॉल करायचं वगैरे? हो सर. म्हणजे आहे का तुमच्याकडे? काय आता सॉफ्टवेअर कुठलं वापरतात? जावासाठी? इक्लिप्स वगैरे का हे व्हीएस कोडच आहे अजून? इक्लिप्स आहे. इक्लिप्स आहे ना? ठीक आहे. आपल्याला तेच लागणार आहे. ठीक आहे. तिथपर्यंत आपण द्यायचं. सो बेसिकली इथे येणारे तुम्ही इथून त्याला डाउनलोड करणारे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक EXE फाईल किंवा MSI फाईल भेटेल. ती बेसिकली कशी दिसते ते तुम्हाला मी दाखवून देतो. जेडीके फाईल शोधत बसावं लागेल पण एक सिंपल MSI फाईल तुम्हाला दिसेल. तर राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणायचे. नेक्स्ट 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 केलं की तो जावा ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जातो. आता ती खूप मोठी फाईल आहे. डाउनलोड करायला खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे मी नाही करत आहे. हे बघा बेसिकली अशी एक फाईल डाउनलोड होईल. त्याला तुम्ही राईट क्लिक करणार आहे आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणणार आहे. ओके. एक्स्ट्रॅक्ट होईल, एक पॉपअप होईल. तुम्हाला फक्त नेक्स्ट 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 आणि फिनिश म्हणायचे. मग जावा इन्स्टॉल तुमचं होऊन जाईल. आता जावा इन्स्टॉल झाला आहे की नाही सिस्टीममध्ये हे कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला स्टार्टला जायचंय. स्टार्टला जाऊन इथे कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं CMD. ओके. इथे CMD ला जाऊन तुम्हाला काय करायचंय विंडोज ओपन होईल. तिथे सिम्पली जावा टाइप करा आणि एंटर करा. जावा जर इन्स्टॉल झाला असेल तर त्याचे सगळे लायब्ररी ते डिस्प्ले होतील. हे बघा. ही जर फाईल तुम्हाला लिस्टिंग झाली असेल तर याचा अर्थ तुमच्या सिस्टीम मध्ये जावा इन्स्टॉल झालेला आहे. ओके. हे जर नसेल तर तुमच्याकडे जावा इन्स्टॉल झाला नाही. प्लस आता काय करावं लागतं फक्त जावा इन्स्टॉल करून चालत नाही. त्याचा एक क्लास पाथ पण सेट करावा लागतो. म्हणून इथे जावा C पण टाइप करायचा आणि त्याला एंटर करायचं.
म्हणजे हा पण पाथ इथे सेट आहे. खूप जणांचा क्लास पाथ हा सेट नसतो. तो क्लास पाथ पण आपल्याला सेट करावा लागतो. ओके. मग तो क्लास पाथ कसा सेट करायचा त्याची पण प्रोसेस मी सांगून ठेवतो. सो दॅट ज्यांचं नसेल तर त्यांना ते करता येईल. तर बाय डिफॉल्ट विंडोज 10 आणि 11 मध्ये ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं असं ते आढळलंय. पण ज्यांचं नाही झालं असेल तरी त्यांना करता येतं. तर आपण काय केलं सिम्पली ब्राउझरला गेलो जे पण आहे जेडीके फॉर विंडोज 10, 11 जे अकॉर्डिंगली आपण तिथे डाउनलोड सेक्शनला गेलो. तिथून जावा 17 सिलेक्ट केलं, इथून मॅक विंडोज सिलेक्ट केलं आणि त्यातली एक फाईल डाउनलोड केली. त्याला एक्स्ट्रॅक्ट करून डबल क्लिक करून नेक्स्ट, 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 नेक्स्ट केलं. ठीक आहे. साधारण त्याला डाउनलोड करायला गेलं की खूप वेळ जाईल त्याच्यामुळे मी करत नाहीये. पण सिम्पली अशी एक प्रोसेस स्टार्ट होणार आहे आणि एक फाईल डाउनलोड होऊन जाईल तुमची. ठीक आहे. स्पीड आहे तसा पण बघायला गेलं तर पण तो खूप वेळ घेऊन टाकेल तसं. ठीक आहे होऊ द्या. तो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं जस्ट राइट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणायचं नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट केलं की ते प्रॉपरली इन्स्टॉल होईल. जावा इन्स्टॉल झालं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर जाणार आहे. तिथे काय टाइप करणार आपण जावा. जावा टाइप केलं की तिथे जावाच्या लायब्ररी दिसतील. त्याच्यानंतर आपण टाइप करणार आहे जावा सी. म्हणजे जावाचा क्लास पाथ सेट झाला आहे की नाही हे कळेल. ठीक आहे. आता काहींचा क्लास पाथ सेट नसतो म्हणजे जावा सी टाइप केल्यानंतर काहीच येत नाही. एक एरर वॉर्निंग टाइप येतं. मग त्यावेळी तुम्ही पाथ कसा सेट करणार आहे? जेव्हा बाय डिफॉल्ट तुम्ही जावा इन्स्टॉल करताना तो तुमचा सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल होतो. ओके. ते कुठे इन्स्टॉल होतं ते पण लक्षात घ्या. हे पण ना ॲज अ एक्सटर्नल एक्झामिनर मी जेव्हा गेलो होतो, ज्यांच्या जावामध्ये प्रोजेक्ट होता त्यांना विचारलं होतं मी, की तुमची जावा बिनची फाईल कुठे आहे? ओके. आता एक्झॅक्टली जर त्यांनी स्वतः कोडिंग केलेली असेल, की त्यांना तेवढं तरी नॉलेज पाहिजे ना, की जावाच्या फाईल कुठे सेव्ह होतात आणि त्याचा पाथ कुठे असेल. त्यांना तेच सांगता येत नाही, तर त्यांनी कोड कसा केला असेल, तो खूप मोठा प्रश्न पडतो. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती पाहिजे. सो बेसिकली सी ड्राईव्ह मध्ये जाऊन तुम्हाला इथे युजर्स मध्ये जायचंय. प्रोग्राम्स फाइल्स मध्ये. प्रोग्राम फाईल आपण कुठे आलो? प्रोग्राम फाईल 64 मध्ये आलो का? इथे जावा नावाचं फोल्डर बघा. सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाईल हॅश 86 पण आहे आणि एक नॉर्मल प्रोग्राम फाईल पण आहे. 86 चा अर्थ असा की 32 बिट सिस्टीम आणि विदाउट 86 चा असा अर्थ होतो की 64 बिट सिस्टीम. मग प्रोग्राम फाईल मध्ये जाऊन इथे जावाचा फोल्डर शोधायचा. जावाच्या फोल्डर मध्ये जेडीके आहे. जेडीके मध्ये गेल्यानंतर बिन आहे. ओके. आणि या बिन पर्यंतचा पाथ हा माहिती पाहिजे. हा खूप इम्पॉर्टंट आहे जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी. मग जावासाठी लागणारे सगळे सपोर्टेड डीएलएल फाईल जे आहेत ते इथे दिलेले असतात. ओके. डीएलएल चा फुल फॉर्म माहिती का कोणाला? सो बेसिकली डायनामिक लिंक लायब्ररीज आहेत जे सपोर्टिव्ह टूल प्रोव्हाइड करतात जावा रन होण्यासाठी. ओके. तर ज्यांचा जावा सी टाइप केल्यानंतर एरर येत असेल त्यांनी हा बिन पर्यंतचा पाथ कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करायचे आहे. मग त्याच्यासाठी आपण जाणार आहे आपल्या कम्प्युटरवर राईट क्लिक करून याची प्रॉपर्टी बघायची. प्रॉपर्टी बघितल्यानंतर इथे सिस्टीम एन्व्हायरमेंट किंवा ॲडव्हान्स एन्व्हायरमेंट दिसतंय का तुम्हाला? रन टाईम एन्व्हायरमेंट वगैरे. सिस्टीम ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं. विंडोज 11चं थोडंसं यूआय चेंज आहे, बट डझंट मॅटर. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला सेट करायचं. इथे गेल्यानंतर वरती एक पाथ म्हणून पाथ असतो. ठीक आहे. या पाथला क्लिक करायचं. आणि इथेन पाथ आणि खाली सिस्टीम व्हेरिएबलला डायरेक्टली केलं तरी चालेल. सो बेसिकली इथून काय करणार आहे तुम्ही? पाथ कुठे दिसतोय का? पाथ व्हेरिएबल PATH हे बघा. इथे पाथला गेल्यानंतर तुम्हाला एडिट करायचं आणि माझा पाथ ऑलरेडी सेट असेल बघा तिथे बिन पर्यंतचा कुठे ना कुठे. हे बघा बिन पर्यंतचे पाथ जे मी वापरलेले ते प्रत्येक ठिकाणी ते सेट आहेत. तुम्ही इथे जाऊन काय करणार आहे? न्यू करणार आहे तो पाथ पेस्ट करून देणार आहे. दॅट्स ऑल. ओके. किंवा माझा इथे सेट झाला असेल कुठे ना कुठे जावाचा पाथ असणारच.
जर जावा सी ला एरर येत असेल तर इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला पाथ सेट करावं लागतो. दॅट्स ऑल. सिंपल. हे बघा आता हे डाउनलोड झालेलं आहे. अशी JDK फाईल तुम्हाला दिसणार आहे. हे बघा जावाचा सिम्बॉल. फक्त प्रोसेस एकदा रिपीट करतो. राईट क्लिक करून तुम्ही काय करणार आहे, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर केल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे आता माझं असं एक पॉपअप फाईल येईल. तुम्ही येस म्हणणार आहे. येस म्हणल्यानंतर थोडा एक्स्ट्रॅक्शनला लागेल. आता बघा अशी फाईल येणार आहे तुम्हाला. तुम्हाला फक्त नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट करायचं आहे आणि तो इन्स्टॉलेशनचा पाथ सुरू होऊन जाईल. तर माझा ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. मला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी जास्त इन्स्टॉल करत नाही. ठीक आहे. हे बघा झालं. जावा सक्सेसफुली इन्स्टॉलमेंट सक्सेसफुली झाली आणि याला क्लोज करून टाकायचं. बस एवढं सिंपल आहे. काहीच नाही. ठीक आहे. आणि तो कमांड प्रॉम्प्टला जाऊन व्हेरिफाय करणार आहे आपण. साधं सिंपल. ठीक आहे. तो म्हणजे आता आपला जावा जो झालाय तो इथे इन्स्टॉल झालेला आहे. ओके. पहिलं काम आपल्याला हे करायचं. दुसरं मग थोडं जावाबद्दल आपण माहिती करून घेऊ, की जावा कधी आलाय माहिती आहे? जावा जो आलाय 1995 मध्ये. ओके. सुरुवातीला जावाला ओक असे म्हणायचे. OAK. जेव्हा जेम्स गॉस्लिंग आणि जे त्यांचे सहकारी जे जावा प्रोग्रामिंगची डेव्हलपमेंट करत होते, तेव्हा ना त्यांना या प्रोग्रामिंगचं नाव काय द्यावं हे काही सुचत नव्हतं. ठीक आहे. पण जे त्या गावात म्हणजे US मध्ये जे काम करत होते, तिथे ओक नावाची एक झाड आहे. ठीक आहे. ओक ट्री. तुम्ही जरी गुगल केला की तुम्हाला ते लक्षात येईल. OAK. OAK ट्री. ओके. जसं आपलं वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड असतं ना, पवित्र मानलं जातं त्याला. तसं त्यांच्या कंट्रीमध्ये ह्या झाडाला पवित्र मानलं जायचं. मग त्याच्यावरून त्यांनी नाव ओक ठेवलं होतं. पण ओक एवढं असं व्यवस्थित नव्हतं वाटत. म्हणून त्यांनी दुसरं नाव ठेवायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की नाव ठेवा जावा म्हणून. आता जावा नाव ठेवण्याचं काही रिझन नव्हतं, पण प्रोग्रामिंग करताना ते कॉपी खूप व्हायचे. ओके. आणि जावा नावाचे कॉफी ब्रँड होतं, जे जावाची ती जी कॉफी पाहिजे ना त्याचं नाव कॉफी होतं. ठीक आहे. जावा कॉफी. हे बघा. जे कॉफी प्यायचं ना त्याचं नाव जावा होतं. म्हणून तुम्ही जावाचा सिम्बॉल जर बघितला ना, तसा एक हॉट कप सारखा दिसतो. कधी ऑब्झर्व्ह केलं नसेल, पण तुम्ही करू शकता. हे दिसतंय का? हे म्हणजे तुमचा कप आहे कॉफीचा आणि हा त्याचा वाफ निघतोय. दॅट इज जावा. ठीक आहे. हे माहिती होतं कोणाला? सो बेसिकली हो. हे हां. ही जावाची शॉर्ट हिस्ट्री. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. बट दिस काइंड ऑफ जावा इज. ओके. फाईन. तर सगळ्यात बेसिकली आपल्याला सेटअप लागणार आहे. हे बेसिक गोष्टी लागणार आहेत. एकदा सेटअप झाल्यानंतर आपल्याला याच्यावर आता हॅलो वर्ल्डची प्रोग्रामिंगला स्टार्ट करायचं. ठीक आहे. सेटअप पर्यंत लक्षात आलंय? आता सेटअप झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे एडिटर्स आहेत. काहींकडे नेटबीन असेल, काहींकडे इक्लिप्स असेल. काही जण आता VS कोडला पण तुम्ही जावा रनटाईमचं एक्सटेन्शन ॲड करू शकतात आणि तिथेही प्रोग्रामिंग करता येतं. ओके. पण शक्यतो ट्राय करा की इक्लिप्सच इन्स्टॉल झालं पाहिजे. कारण इक्लिप्स खूप गरजेचं आहे. तो झाला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आधी जावा इन्स्टॉल करून घ्या प्रॉपरली. ओके. तो झालाय की नाही कन्फर्म करून घ्यायचा CMDवर कमांड प्रॉम्प्टवर. ज्यांना जिथे प्रॉब्लेम येईल जावा इन्स्टॉल करण्यामध्ये, त्यांनी आपल्या ग्रुपवर मेसेज टाका, स्क्रीनशॉट टाका. त्याचं सोल्युशन भेटून जाईल. ठीक आहे. पण हे करून ठेवायचे. फक्त लेक्चर करून काही होणार नाही. तुम्हाला जे मी टास्क देईल, असाइनमेंट देईल ते तुम्हाला करत राहणार. ओके. फाईन. एकदा की तो जावाचा सेटअप झाला, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे इक्लिप्स. ज्याच्यात ऍक्च्युअल आपण काय करू शकतो. आता विदाउट इक्लिप्स आपण जावाचे प्रोग्राम करू शकतो का? येस, ऑफकोर्स आपण करू शकतो. पण ते सगळे कुठे करावं लागतील तुम्हाला? नोटपॅडवर. आणि नोटपॅडवर प्रोग्रामिंग टाइप करत राहिले, तर तिथे पण टाइप करू शकतात. पण तुम्हाला प्रॉपर सिंटॅक्स वगैरे सगळं लक्षात ठेवावं लागणार. अप्पर केस, स्मॉलर केस, हे केस, ते केस. ठीक आहे. आणि कंपनीत आता कोणी नोटपॅड वापरत नाही.
ते सगळे इक्लिप्स किंवा नेटबीनच वापरतात. मग त्यावेळी असं करून चालणार नाही. म्हणून सिम्पली काय करायचं, जावा इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इक्लिप्स डाउनलोड करायचं. इक्लिप्स फॉर विंडोज 10, 11 जे पण आहे ते तुम्ही तिथे जाऊ शकतात. मी ऑलरेडी एक डाउनलोड करायची प्रोसेस केली होती वाटतं. ठीक आहे. गुगलला जाणार आहे तुम्ही, इक्लिप्स फॉर विंडोज 10, 11 माझा 11 आहे. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, पण प्रोसेस मी दाखवतो. इथे इक्लिप्स डाउनलोड सेक्शनला जाणार आहे. देन इथून तुम्हाला तो इक्लिप्स डाउनलोड करायचा. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचंय रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून. आणि लक्षात घ्या, याच्यासाठी नेट तुमचं कंटिन्युअसली ऑन पाहिजे. फर्स्ट टाइम रन करताना. याचं कारण आहे की तो रिलेटेड लायब्ररीज जे आहेत ना, ते डाउनलोड करून घेतो. ठीक आहे. मग जे लायब्ररी लागणार आहे त्याच्यासाठी तो डाउनलोड करतो. माझ्याकडे इक्लिप्स असेल इन्स्टॉल्ड. ठीक आहे, त्याला परत डाउनलोड करावं लागेल. छोटंसं फाईल आहे ती, काही नाही. पण तो रन टाइम खूप सारे लायब्ररीज डाउनलोड करतो इन्स्टॉलेशन करताना. इथून तुम्ही त्याला जस्ट सिम्पली डाउनलोड म्हणा. दॅट्स ऑल. ऑलरेडी आहे माझ्याकडे वाटतं, भेटत नाही. ठीक आहे, जस्ट हे नाही करत. डाउनलोड झाल्यानंतर कसं दिसणार आहे ते पण बघून घ्या, सो दॅट तुम्हाला ते प्रॉब्लेम नाही येणार. सर्च नाही होते का? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डाउनलोड करू शकता तुम्ही. आणि डाउनलोड झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल पण करायचं. याला सेव्ह करा. इथे डाउनलोडिंगला स्टार्ट होऊन जाईल. छोटा आहे साईज, म्हणजे छोटा म्हणण्यापेक्षा 129 MB आहे. तो 2-4 सेकंड तुम्हाला टाइम घेऊनच टाकेल, डिपेंडिंग ऑन नेट स्पीड वगैरे. ठीक आहे. आणि कुठलाही सेटअप असणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिससाठी. विदाउट सेटअपचं काही नाही. तरी तुम्हाला भरपूर ऑप्शनल सांगतो, ज्यांच्याकडे आता सध्या लॅपटॉप नाहीये किंवा त्यांच्याकडे सेटअप आहे किंवा एवढं हेवी नेट नाही, त्यांच्यासाठी पण प्रोव्हिजन आहे. गुगलला जाणार आहे, तिथे एक वन कंपायलर म्हणून एक एडिटर आहे. वन कंपायलर. ठीक आहे. गुगलला जायचं, वन कंपायलर टाईप करायचं, तुम्हाला तो इथे रिडायरेक्ट करेल वन कंपायलर मध्ये. हे बघा, इथे तुम्ही खूप भरपूर प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करू शकता. आता खूप सारे टूल्स प्रोव्हाइड दिले गेले, जेणेकरून कोणीही प्रोग्रामिंग पासून लांब नाही राहणार. त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली प्रॅक्टिस करायची असेल तर खूप सारे ऑप्शन भेटतील. पण प्रॉब्लेम एवढाच आहे, तुम्ही याला लॉग इन वगैरे करून ठेवा, जेणेकरून तुमचे प्रोग्राम तुमच्या रिपॉझिटरीला सेव्ह राहतील. ओके. तुम्हाला इथं मल्टिपल प्रोग्रामिंग सिलेक्ट करता येतं बघा. जी प्रोग्रामिंग प्रॅक्टिस करायची, C++, जावा, पायथन, समथिंग, एव्हरीथिंग. एवढे सारखे कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत. आणि तुम्ही प्लस तुमच्या त्या क्लाउडला सेव्ह पण राहतात, पाहिजे तेव्हा तुम्ही ऍक्सेस करू शकतात, रन करू शकतात, फुल स्क्रीन करू शकतात. देयर आर लॉट ऑफ ऑप्शन्स आर गिवन. पण असो, सो बेसिकली आपल्या सिस्टीम मध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे. सो इक्लिप्स पण डाउनलोड झालेलं आहे. हे बघा, अशी सिम्बॉल डाउनलोड होते आणि याला सिम्पली तुम्ही डबल क्लिक करणार आहे. डबल क्लिक केल्यानंतर याची इन्स्टॉलेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होऊन जाईल. हे बघ, लेटेस्ट इक्लिप्स जे पण असेल ते. आणि याच्यात सीन असा आहे, याला इन्स्टॉल करताना इनिशियली नेट तुम्हाला लागतो. कारण EXE जरी छोटी असली तरी त्याच्यासाठी लागणारे जे पण टूल्स आहेत, जावासाठी, वेब डेव्हलपमेंटसाठी, हे सगळे टूल्स हा रन टाइम डाउनलोड करत असतो. त्याच्यामुळे त्याला सुरुवातीला नेट असणं खूप गरजेचं आहे. आता तो एक्स्ट्रॅक्ट होतोय, त्याच्यानंतर एक पॉपअप विंडो होईल आणि लॉन्च म्हणून एक आयकॉन येईल. इन्स्टॉलेशन फाईलला तो जाईल. ओके. थोडासा हेवी आहे, प्रोसेसला तो टाइम घेईल. आणि शक्यतो मशीन मध्ये मिनिमम 8 GB रॅम ठेवा, सो दॅट तुम्हाला कुठल्याही डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येणार नाही.
फाईन. हे दोन्ही सेटअप झाल्यानंतर आपल्याला आता एक सिंपलचा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम करून बघायचा. ओके. सगळ्यात मेन प्रायोरिटी आधी ग्राउंड क्लिअर करा, म्हणजे जे एन्व्हायरमेंट लागतं त्याचा सेटअप करा, त्याच्यावर टाइम स्पेंड करा, कारण ते झाल्याशिवाय तुम्ही पुढे कसे जाणार. ओके, फाईन. सो हे एक्स्ट्रॅक्ट होत आहे, जे थोडा वेळ घेईल. नंतर पुढे काय फक्त नेक्स्ट नेक्स्ट करून तुम्हाला इन्स्टॉल करायचे. हे बघा, EXE इन्स्टॉलर येऊन जाईल असं. त्याच्यानंतर तुम्हाला हे सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, Eclipse IDE फॉर एंटरप्राइज जावा अँड वेब डेव्हलपमेंट. कारण हे फक्त तुम्ही केलं तर इथं फक्त कोर प्रोग्रामिंग लँग्वेज होईल, पण तुम्ही हे जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला तिथे वेबचे पण प्रोग्रामिंग करता येतील, जसं आम्ही JSP किंवा सर्व्हलेट जे बोललो होतो मी, तो पार्ट. ठीक आहे. इथे तुम्ही इन्स्टॉल्ड म्हणायचे, ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचा नेट असेल तर तो सगळे फाईल डाउनलोड करेल आणि इन्स्टॉल करून टाकेल. सिंपल, दॅट्स ऑल. दुसरं काहीच करायचं नाही, फक्त सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं जिथे वेब डेव्हलपर लिहिलं आहे तिथे. फाईन. आता मी इन्स्टॉल करत बसत नाही, कारण भरपूर वेळ घेऊन जाईल आणि मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे. ओके. आता इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असं एक आयडी दिसेल, तुम्ही त्याला क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर तो Eclipse IDE थोडा वेळ घेईल ओपन व्हायला आणि तो प्रॉपरली काय होणार आहे, ओपन होऊन जाणार. हे बघा, आता ओपन होतोय तो व्यवस्थित, आता होईल. आणि इथे जाऊन आपल्याला जावाची प्रोग्रामिंग करायची आहे. ओके. एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम होस तर सगळ्यांचा थोडासा स्टार्ट होस तर त्याच्यानंतर आपण भरपूर काही प्रोग्रामिंग करत जाणार. आता इथे राईट साईडला जे दिसतं ते सगळे जावाचे प्रोजेक्ट आहेत, खूप सारे प्रोग्रामिंग केलेले आहेत, खूप साऱ्या बॅचचे प्रोग्राम्स वगैरे आहेत. ती बघा, हे तनिष्का बँगलोरची स्टुडंट होती, त्याच्यामध्ये बेसिक प्रोग्रामिंग मध्ये एवढे प्रोग्राम घेतलेले आम्ही. ओप्स मध्ये असेल, वेगवेगळे प्रोग्रामिंग असतील, तर काइंड ऑफ प्रोग्रामिंग. पण आता आपला न्यू प्रोजेक्ट आहे, फ्रेश आहे, त्याच्यामुळे एकदम बेस पासून आपण स्टार्ट करणार. तर ते जावाला जायच्या अगोदर काही गोष्टी सांगतो जावा बद्दल आणि ते लाईफ टाइम लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चला. तर काय मेन गोष्टी लक्षात ठेवायच्या जावा प्रोग्रामिंग करताना, ते 2-3 कोर पार्ट आहे आणि त्याला अंडरलाईन हायलाइट काय करून ठेवायचे ते करून ठेवा. जावाच्या प्रोग्रामिंग करायचं असेल तर 2 ते 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंटली लक्षात घेणं गरजेचे आहे. पहिली गोष्ट, जावामध्ये एव्हरीथिंग इज अ क्लास बेस. तुम्हाला काही जरी लिहायचंय इन जावा, एव्हरीथिंग EVER मी हे हायलाइट करून लिहितोय, एव्हरीथिंग इज क्लास बेस. क्लास बेस म्हणजे तुम्हाला हॅलो वर्ल्डचा जरी प्रोग्रामिंग लिहायचा असेल तरी तुम्हाला एक क्लास डिक्लेअर करणं गरजेचंच आहे. विदाउट क्लास तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके. म्हणून हे जे आहे ना, हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कडे का जातं. तुमचे C++ हे प्रोसिजर ओरिएंटेड आहे, कारण त्याची प्रोसिजर फिक्स आहे. तुम्हाला हेडर फाईल इन्क्लूड करा, वाईड मेन लिहा, ओपनिंग ब्रॅकेट लिहा, क्लोजिंग ब्रॅकेट लिहा, मध्ये प्रोग्राम लिहा, रन करा. पण जावा जो आहे तो क्लास बेसच आहे. ही पहिली लाईन लक्षात ठेवायची. सेकंड लाईन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जावा एक्झिक्यूट, हे शेवटपर्यंत मी विचारत राहतो, तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. जावा एक्झिक्यूट ओनली मेन क्लास. जावा फक्त मेन क्लासच एक्झिक्यूट करतो. ओके. ही दुसरी लाईन. त्याच्यापैकी तिसरी लाईन ही लक्षात ठेवायची. ओके. इन वन प्रोजेक्ट, हे लक्षात घ्या, एका प्रोजेक्ट मध्ये ओनली वन मेन क्लास,
म्हणजे एका अख्ख्या प्रोजेक्टमध्ये एकच मेन क्लास असतो. जसं एक कॉलेजमध्ये एकच प्रिन्सिपल आहे, त्याच वेळेने एका प्रोजेक्टमध्ये तुमचा एकच मेन क्लास असतो. ठीक आहे? तो एक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, वन मेन क्लास आहे. 2-3 गोष्टी लक्षात येत आहे. जावामध्ये प्रत्येक गोष्ट क्लास बेस असणार आहे. जावा फक्त मेन क्लास एक्झिक्यूट करतो आणि एका प्रोग्राममध्ये, एका प्रोजेक्टमध्ये एकच मेन क्लास असतो. बट तिथे मोर दॅन वन तुमचे सिंपल क्लास असू शकतात. देर आर मोर दॅन वन सिंपल क्लास. SIMPLE सिंपल क्लास. ओके. मग आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की जर जावामध्ये एकच मेन क्लास आहे आणि 100 सिंपल क्लास असू शकतात, मग ह्या सिंपल क्लास एक्झिक्यूट कसे होणार? बरोबर. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण सिंपल क्लासला जर एक्झिक्यूट व्हायचं असेल तर ह्या क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला मेन क्लासमध्ये बनवावा लागतो आणि त्या क्लासचा ऑब्जेक्टचा वापर करून त्या क्लासचे फंक्शन आपण कॉल करतो. म्हणून याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणलं जातं. कारण ऑलरेडी हा क्लासमध्ये आहे आणि मेन क्लासच एक्झिक्यूट होतो. सगळाच कोड जर मेन क्लासमध्ये जर केला तर ते खिचडी होणार. जसे कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आर्ट्स वेगळं, कॉमर्स वेगळं, सायन्स वेगळं, वेगवेगळे क्लासेस आहेत. तेच इमॅजिन करा की सगळ्या स्ट्रीमच्या लोकांना एकाच क्लासरूममध्ये बसवलं आणि सगळ्यांना तीनही टीचर एकाच वेळी शिकवायला लागले तर किती खिचडी होणार. तसं तुम्ही C++ मध्ये करता ना, सी प्रोग्रामिंग मध्ये वाईड मेन लिहिला आणि ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट मध्येच सगळं प्रोग्रामिंग लिहून टाकतात. त्याच्यात मजा नाही. मजा कशात आहे, तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे क्लास करा. पण ह्या केसमध्ये काय आहे, सगळ्यांचा मेन क्लास कोण आहे? प्रिन्सिपलच आहे. जसं ह्या लाईनमध्ये सांगितलं की इन वन प्रोजेक्ट देयर इज ओनली वन मेन क्लास आणि खूप सारे सिंपल क्लास असतील. जसं जसं आपण प्रोग्रामिंग करू तसं तसं तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. पण सुरुवातीला आपण जे बेसिक प्रोग्रामिंग आहे ते सगळे मेन क्लासमध्येच लिहिणार आहे. कारण जावा फक्त मेन क्लासच एक्झिक्यूट करतो हे आपल्याला इथे समजतं. ठीक आहे. तर हे हायलाइटेड काही की पॉइंट्स आहेत ते. आज फक्त आपल्याला हेल्लो वर्ल्डच्या प्रोग्रामिंग पर्यंत जायचंय आणि 2 ते 3 जे फिक्स युनिव्हर्सली डिफाईन्ड थिंग्स आहेत ते लक्षात ठेवायचं. इन जावा एव्हरीथिंग इज अ क्लास बेस्ड. In Java, only a main class will get executed. In one project, there is only one main class, but there may be a more than one simple classes. Okay. तो मेन क्लास कसा असतो, मेन क्लास कसा आयडेंटिफाय करायचा आणि सिंपल क्लास कसा असतो, तो कसा लिहायचा, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली बघणार आहोत. फाईन. आता आपण आपल्या पहिल्या प्रोग्रामिंग कडे जाऊया हॅलो वर्ल्ड मध्ये. ओके. जसं हीच लाईन तुम्हाला सांगून देते की सगळं क्लास बेस म्हणजे याची प्रोग्रामिंगची सुरुवात कशी करायची. तुमच्या जर C++चे प्रोग्राम्स असतात, तुम्ही सुरुवात कशी केली असती? तुम्ही सगळ्यात अगोदर तो व्हाईड मेन वगैरे लिहिला असता इथं. बरोबर. जे पण आहे हॅश इन्क्लूड समथिंग समथिंग केलं असतं. जे पण INCLUDE हॅश इन्क्लूड आणि जे लायब्ररी आता ते ऑप्शनल आहे. तुम्ही इन्स्टॉल नाही केलं तरी चालतं. stdio.h conio.h समथिंग समथिंग जे पण लिहायचं ते लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं इथे व्हाईड मेन VOIDMAIN व्हाईड मेन नंतर ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि मेसेज प्रिंट करण्यासाठी काय वापरायचे तुम्ही सी लँग्वेज मध्ये? काय वापरतात प्रिंटसाठी, प्रिंट करण्यासाठी? प्रिंटएफचा वापर करायचा. ओके. PRINT प्रिंटएफ. नाही तर तुम्ही काय करायचे जे पण आहे ते मेसेज द्यायचे डबल कोट मध्ये वेलकम टू सी सेमिकोलॉन. ओके.
आणि हा प्रोग्राम रन करायचे, कंपाईल करायचे आणि रन करायचं. बरोबर? जेणेकरून तुम्हाला एक आउटपुट यायचं. सगळ्यात अगोदर तुमचा प्रोग्राम कंपाईल व्हायचा. आता कंपायलर म्हणजे काय आणि इंटरप्रिटर म्हणजे काय, दोघांमधलं काय फरक आहे? व्हॉट इज कंपायलर अँड व्हॉट इज इंटरप्रिटर? व्हाय इट इज नीडेड? कंपायलर आणि इंटरप्रिटर मधला फरक काय आहे? का बरं लागतं आपल्याला ते? त्यांचं काम काय? सोर्स कोड मशीन कोड मध्ये सोर्स कोड टू मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम जे करतं तो कोण करतं? कंपायलर. ओके, म्हणून आपल्याला ते काय लागतं? कंपायलर लागतं. त्याचं कामच ते, म्हणजे सिंटॅक्टिकली तुमचा सेमिकोलन मिसिंग आहे किंवा डायरेक्टली. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे काय माहिती का, की कंपायलरला कळतं की प्रोग्रामचं एक्झिक्युशन कुठून स्टार्ट करायचं. आणि त्याला कसं कळतं? त्याला जिथे वाईड मेन लिहिलं आहे ना, तिथून प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट कर, असं या कंपायलरला सांगून दिलेलं. ओके, आणि प्लस सिंटॅक्स पण चेंज करत जा, आणि जे सोर्स कोड आहे त्याला मशीन कोड मध्ये पण कन्वर्ट कर. मग इंटरप्रिटरचं काम काय आहे? कंपायलर जर हे करत असेल, मग इंटरप्रिटर काय करतो? दोघांमधलं एकच बेसिक डिफरन्स आहे. दोघांचं काम हे एकच आहे, पण तरी दोघांमध्ये एक फरक आहे. तो फरक काय नेमका, तो कोणाला माहिती? इंटरप्रिटर इंटरप्रिटर काय करतो? लाईन टू लाईन कोड एक्झिक्यूट करतो. लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करतो. आणि कंपायलर काय करतो? एकत्र करतो. म्हणजे फॉर कोड एक्झाम्पल, करेक्ट, फॉर एक्झाम्पल तुमचं सी प्रोग्रामिंग 100 लाईनचा प्रोग्राम आहे. ओके, आता आपण फक्त कंपायलर कडे फोकस करू. 100 लाईनचा प्रोग्राम आहे, तुमच्या सेकंड लाईन मध्ये एरर आला. ठीक आहे, मग तिथे थांबणार नाही तो. थर्ड लाईन, फोर्थ लाईन, अप टू कुठपर्यंत चेक करेल तो? 100 लाईन पर्यंत. मग सांगेल की भाई 2 नंबरला एरर आहे ते. पण इंटरप्रिटरचं थोडस वेगळं. तो काय करतो? पहिली लाईन कंपाईल केली, दुसरी लाईन कंपाईल केली, एरर आला, स्टॉप, पुढे जाणारच नाही. एक एक लाईन इंटरप्रिटर करतो, कंपाईल करतो. एरर आला की थांबतो, सिस्टमला सांगतो आधी ते सॉल्व्ह कर, मग पुढे जातो. याचा इम्पॉर्टंट आहे की इंटरप्रिटर हा जास्त इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, कारण तुमचा वेळ वाचवतो ना तो. अननेसेसरी सगळं चेक बसण्यात काय अर्थ नाही. जिथे जिथे एरर तिथे तिथे सॉल्व्ह करा. फाईन. सो बेसिकली सांगायचं हे आहे की तुम्हाला एखादी प्रोग्रामची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला अशा वेळेने स्टार्ट करता येतं C++ मध्ये. पण आपल्याला जावाचा प्रोग्रामिंग करायचा आहे, तर जावाची सुरुवात जसं आपण बोललो की क्लास बेसच आहे, तर तुम्हाला तो क्लासच क्रिएट करायचा. क्लास म्हणजे बेसिकली द क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन्स, अशी त्याची डेफिनेशन आहे. क्लास म्हणजे जनरली कन्सिडर करून घ्या की आपला एक क्लास आहे, म्हणजे FY चा क्लास आहे, SY चा क्लास आहे, TY चा क्लास आहे, MCA चा, MCA फर्स्ट, MCA सेकंड, हे जसे क्लासरूम आहेत ना, तीच कॉन्सेप्ट त्यांनी क्लासला दिलेली आहे. ओके, आणि जेव्हा जेव्हा आपण मेन क्लास म्हणतो ना, तसं त्याचा अर्थ समजून घ्या की मेन क्लास म्हणजे तुमचा प्रिन्सिपलचं कॅबिन आहे. ओके, आणि मेन तिकडे प्रिन्सिपल बसलेला आहे. प्रिन्सिपल कडे प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक स्टुडंटची इन्फॉर्मेशन त्याला ऍक्सेस करता येते, कारण मेन क्लास आहे. ठीक आहे, म्हणून जर आपण क्लासला दिला क्लास, ही फर्स्ट लिहितो, FIRST, फर्स्ट, ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट. तर आपला हा काय झाला? एक क्लास झाला. ठीक आहे, बट हा एक सिंपल क्लास आहे. या सिंपल क्लासमध्ये तुमचे काय असतात? आयदर व्हेरिएबल्स ऑर फंक्शन. पण हा सिंपल क्लास कधी एक्झिक्यूट होत नाही. जसं आपण बोललो होतो की जावा एक्झिक्यूट ओनली मेन क्लास. याला मेन बनवण्यासाठी आपल्याला एक सिंटॅक्स लिहावा लागतो, तो म्हणजे इथे पब्लिक वर्ड आहे. या प्रत्येकाचं मिनिंग आपण समजून घेणार आहे, पण आता नाही. प्रत्येकाला वेगवेगळं मिनिंग. हा पब्लिकच का बरं आहे, हा स्टॅटिकच काय बरं आहे,
सध्या तुम्हाला एवढं लक्षात घ्या, इथे वाईड मेन पण असतो आणि वाईड मेनचा अर्थ तुम्हाला कळालं. वाईड मेनचा अर्थ काय आहे? एक्झिक्युशन पॉइंट, की प्रोग्रामची सुरुवात कुठून करायची ती. इथे काय असणार आहे? string स्ट्रिंग आर्ग्युमेंट. आता हा तुमचा झाला मेन क्लास. जावा मध्ये मेन क्लासची आयडेंटिफिकेशन कशी होते? ज्या क्लासमध्ये वाईड मेन लिहिलेलं आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, त्याचा अर्थ तो जावाचा मेन क्लास आहे आणि तीच फाईल जी आहे ती एक्झिक्यूट होणार आहे. ओके, बाकी सिंपल क्लास असता तर तो एक्झिक्यूट झाला नसता. फाईन. तर हे आपलं मेन क्लास आहे आणि हे मेन क्लास एक्झिक्यूट होणार आहे. दॅट्स ऑल. आता याच्यात जसं की आपण इथे प्रिंटअप लिहिलं होतं वेलकम टू सी, तर जावामध्ये मेसेज प्रिंट करण्यासाठी जो सिंटॅक्स आहे तो म्हणजे सिस्टीम, SYSTEM सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. आणि न्यू लाईन पाहिजे असेल तर तुम्हाला प्रिंट एलएन पण लिहिता येतं. डबल कोट मध्ये मेसेज देणार आहे, वेलकम टू जावा. इथे जाऊन सेमिकोलॉन देणार. दॅट्स ऑल. तर हा तुमचा जावाचा पहिला प्रोग्राम झाला. इथपर्यंत सगळ्यांनी यायचंय. ठीक आहे, तुम्हाला एक स्टार्ट भेटून जाईल. क्लासचं नाव पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, त्याच्यामध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आणि ह्यावेळी करायचं कंपायलर आणि रन. हा कन्सोलला तुम्हाला प्रोग्रामचं आउटपुट भेटेल. आता हे प्रॅक्टिकली आपण करून बघू. इक्लिप्सचा प्रॉपर सेटअप झाल्यानंतर तुम्हाला असा आयकॉन दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होणार आहे आणि ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला जायचंय फाईलला. इथे करणार आहे तुम्ही न्यू मध्ये जाऊन तुम्ही इथे प्रोजेक्ट वर जायचंय, प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्ट वर गेल्यानंतर तुम्ही इथे जाणार आहे जावा प्रोजेक्ट. इथे तुम्ही म्हणणार आहे नेक्स्ट. ओके, आता प्रोजेक्टला नाव काय द्यावं असं समजत नाही, पण तुमच्या ग्रुपचं नाव काय असेल माहित. काय करायचं, नाशिक करून टाकू मी. ठीक आहे, युनिक नाव आहे, मी नाशिक मध्येच आहे तरी नाशिक देते, पण तुमच्याकडे लक्षात राहील नाशिकचा. ठीक आहे, फक्त प्रोजेक्टचं नाव द्यायचंय, बाकी कुठेच काहीच टिक अनटिक वगैरे करायचं नाही. जे डिफॉल्ट कॉन्फिगरेशन आहे तेच यूज करू द्या आणि इथे फिनिश म्हणणार आहे. तसं तुम्ही फिनिश म्हणणार, हे रिपॉझिटरी नकोय आपल्याला. हे बघा, इथे एक फोल्डर क्रिएट झाला. इथे हे काही मॉड्यूल वगैरे नकोय, सिंपलचा प्रोजेक्ट पाहिजे आपल्याला. हा तुमचा प्रोजेक्ट आहे नाशिक नावाचा. इथे जावासाठी लागणारे सगळे सपोर्टेड फाईल्स जे आहेत ते इथे JRE मध्ये. JRE फुल फॉर्म आहे जावा रनटाइम एन्व्हायरमेंट, म्हणजे जावा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी लागणारे सगळे सपोर्टिंग टूल्स अँड सपोर्टेड फाईल्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला वाटत असेल की आपण 2 लाईन मध्ये प्रोग्राम केला, पण त्याच्या मागे एवढे सपोर्टिंग टूल्स आहेत. त्याच्या मध्ये गेल्यानंतर अजून काय काय असेल ते आपल्याला सांगता येत नाही. बघा, एका लायब्ररीमध्ये एवढे फाईल्स आहेत, बापरे बाप. म्हणून जावा जे आहे ते कधी न संपणार आहे. मी 10 वर्षापासून जावात काम करतो, पण मला अजूनही वाटत नाही की जावा संपला, आणि जावा चालूच आहे. 20 वर्ष काम केल्यानंतर पण वाटेल की काही झालं नाही, कारण जावा हा चालूच राहणार आहे. हे बघा, परत त्याच्यात एवढे लायब्ररीज. फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट डोक्यात गेलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काहीच नाही जावामध्ये. ठीक आहे, तेच आहे घुमून फिरून. ठीक आहे, त्या प्रोजेक्ट क्रिएट केला गेल्यानंतर ह्याचे काय आपल्याला करायचं नाही, ते तो सपोर्टेड ऑटोमॅटिकली जनरेट होतच जातं. इथे सोर्स फाईलला जायचंय, राईट क्लिक करायचंय, इथे म्हणणार आहे तुम्ही न्यू फाईल किंवा क्लास. ठीक आहे, न्यू क्लास करणार आहे. इथे क्लासला तुम्ही नाव देणार आहे फर्स्ट, FIRST फर्स्ट.
तुम्ही बाय डिफॉल्ट ॲज अ मेन क्लास म्हणून पण इथे टिक करू शकता. पण आपण तो टाइप करून घेऊ सुरुवातीला पहिला प्रोग्राम आहे म्हणून. नंतर दरवेळेस ते पब्लिक स्टॅटिक व्हाईड म्हणे लिहित बसायची गरज नाही. ठीक आहे. पण सध्या फर्स्ट प्रोग्राम आहे सो दॅट मी इथे लिहितो. ठीक आहे. अजून एक गोष्ट पहिल्याच लेक्चरला मी सांगतो, कारण खूप जणांचे ते एरर येतील. जो तुमचा मेन क्लास आहे त्याच नावाने फाईल क्रिएट करायची. म्हणजे तुमच्या जे फाईल लिहिलेलं आहे तेच नाव इथे क्लासचं पाहिजे. तुम्ही जर इथे रन टाइम चेंज केलं का इथे एरर येते. त्याच्यामुळे ह्या क्लासचं फाईल आणि याचं फाईल नाव चेंज नाही करायचं. एकच पाहिजे. आता हा झाला तुमचा सिंपल क्लास. तुम्ही सिंपल क्लासमध्ये काय एक्झिक्यूट नाही करू शकत. ओके. म्हणून याला मेन क्लास करून घेऊ आपण. मेन क्लास कसं करणार आहे? पब्लिक स्टॅटिक वाईड मेन त्याच्यामध्ये string स्ट्रिंग args arg. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पब्लिक काय, स्टॅटिक काय, वाईड मेन आहे. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय. आपण पब्लिक, स्टॅटिक हे सगळ्या वेगवेगळ्या स्टडी कंपोनंट मध्ये स्टडी करणार आहे. आता फक्त एवढंच करा की वाईड मेन हा जावाचा एंट्री पॉइंट आहे फॉर एक्झिक्युशन. ठीक आहे. एवढं डोक्यात लक्षात घ्या. हे आपलं गेट आहे. एंट्री इथून भेटणार आहे आपल्याला सध्या फक्त सिंपलच्या लँग्वेज मध्ये. नंतर पब्लिकच का बरं, स्टॅटिकच का बरं, याच्यात असंच काय तसंच काय तो आपण हळूहळू एक एक टॉपिक झाल्यावर कव्हर करताना तुम्हाला लक्षात येऊनच जाईल की हा असं का बरं. ठीक आहे. दॅट्स ऑल. आपला मेन क्लास झालाय आणि इथे तुम्ही काय करणार आहे? प्रिंट करणार आहे sys system डॉट आउट डॉट प्रिंट आणि इथे मेसेज देऊन टाका वेलकम टू जावा. दॅट्स ऑल. तुमचा पहिला प्रोग्राम इथे झाला. याला रन कसं करायचं? तुम्ही इथे राईट क्लिक करून रन ॲज जावा ऍप्लिकेशन म्हणू शकतात. तुमचं ऍप्लिकेशन इथे कन्सोल मध्ये दिसायला लागेल. हे बघा, वेलकम टू जावा. हा तुमचा पहिला प्रोग्राम आहे. जावा क्लास फर्स्ट पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग args आणि वेलकम टू जावाचा मेसेज. ठीक आहे. आले का लक्षात? हे जे ग्रुप मध्ये ऍड नाहीये त्यांनी ऍड करून घ्या, कारण हे खूप सारे कोड सॅम्पल फाईल्स वगैरे मी देत असतो. जे ऍडमिन आहे त्यांनी ऍड करून घ्या. आता ते दिसणार नाही, ऍड केल्यावर परत पाठवतो मी. ठीक आहे. फाईन. आणि मेन म्हणजे हे तर झालं. प्लस मी हे सगळे रेकॉर्ड लेक्चर जे ते रेकॉर्ड करतोय. पण हे रेकॉर्डेड लेक्चर मी डायरेक्ट पाठवणार नाही. जसे जे डेमो लेक्चरला होते त्यांना माहिती आहे की युट्यूबला जाऊन माझं नाव सर्च करा, सुरेश सोनकांबळे म्हणून. मी जावाचे एकही लेक्चर माझे ऑनलाईन नाहीयेत, कारण मी टाकत नाही. पण आता अँड्रॉइडचे पण टाकले तर जावाचे पण होतील. तर मी नवीन प्लेलिस्ट बनवतो ॲज अ जावा म्हणून, आणि तिथून तुम्ही काय करा ते बघू शकता फॉर रेफरन्स पर्पज वगैरे. ते तुम्हाला कामाची डायरेक्टली इनडायरेक्टली फॉर प्रॅक्टिस करताना. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. मला 500 सबस्क्रायबर पाहिजेत. आता 250 झाले. हाफ ऑफ वे पोहोचले जवळजवळ. तुम्ही 8-10 जण झाले तर ते पटापट वाढ. ठीक आहे. हा, तर कुठे होतो आपण? हॅलो वर्ल्डच्या प्रोग्रामिंग मध्ये. तर इथपर्यंत आपल्याला यायचंय. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हा पॉइंट जरी समजला असेल की जावामध्ये सगळ्यात मेन थिंग म्हणजे जावामध्ये जी पण आपण गोष्ट करणार आहे, भले ती हॅलो वर्ल्डची का असू दे, आपल्याला मेन क्लास मध्येच लिहायचं आहे. इन शॉर्ट जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही क्लास बेसच असते. सिंपल म्हणजे जसं आपण केरळ साईडला गेलो ना, तर प्रत्येक फूड मध्ये हे तुमचं काय नारळ आणि तांदूळ यूज होणारच आहे. तसं जावाचं आहे. जावामध्ये तुम्हाला काही जरी करायचं असेल ना, तुम्हाला क्लास लागणारच आहे. म्हणून तर तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. क्लास इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ओके. पहिली गोष्ट ही. सेकंड गोष्ट की जावामध्ये फक्त मेन क्लासच एक्झिक्यूट होतो आणि प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये, आता हा एक प्रोजेक्ट झालाय ना, इथे फक्त एकच मेन क्लास राहणार आहे.
याच्यामध्ये मल्टिपल क्लास फाईल राहू शकतात तुमच्या, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. खूप सारी सिंपल फाईल असू शकतात. ते सिंपल फाईलला नंतर इथे मेन क्लासमध्ये कसं ऍक्सेस करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहे. पण आज आपण हॅलो वर्ल्डच्या प्रोग्रामिंग पर्यंत आलेलो. ठीक आहे. आता ज्यांचं सेटअप ऑलरेडी झालंय, ज्यांना एवढं माहिती आहे त्यांना चांगलंच आहे. बट जे एकदम न्यू आहेत जावामध्ये, त्यांना माहितीच नाही एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करायचं, काय करायचं. बेसिक स्टेप मी दिलेलेच आहेत. रेकॉर्ड पण उद्या तुम्हाला लेक्चर भेटून जाईल इव्हन दुपारपर्यंत. आणि हळू-हळू आपण एक-एक छोटे-छोटे टॉपिक घेत जाणार आहे. एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी नाही करत जाणार आहे. आता आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम घेतला ना, उद्या मल्टिपल मेसेज प्रिंट करून बघू. मग नंतर आपण हाच मेसेज युजर कडून कसा ॲक्सेप्ट करायचा, मग प्रिंट करायचा, तो पार्ट बघू. त्याच्यासाठी कुठला बिल्ट इन क्लास फाईल वापरायचा आहे, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर मग इंटिजर व्हेरिएबल कसे ॲक्सेप्ट करायचे, फ्लोट कसे ॲक्सेप्ट करायचे. त्याच्यानंतर आपण स्कॅनर क्लास बद्दल उद्या बघणार आहोत फॉर टेकिंग इनपुट. त्याच्यानंतर मल्टिपल टाइपचे इनपुट कसे ऍक्सेप्ट करायचे, इंटिजर झालं, फ्लोट झालं किंवा डबल झालं, ह्या टाइपचे व्हेरिएबल युजर कडून कसे ऍक्सेप्ट करणार आहे. हे एकदा ऍक्सेप्ट करून प्रिंट करता आलं, त्याच्यानंतर आपला फोकस राहील फ्लो कंट्रोल कडे. फ्लो कंट्रोल मध्ये आपण ते सगळे कंट्रोलर स्टडी करून बघणार आहे. इफ, एल्स, व्हाईल, डू व्हाईल, जे पण आहे इफ एल्स लॅडर वगैरे, त्याचे काही मल्टिपल प्रोग्रामिंग आपण बघणार आहोत. ठीक आहे. फ्लो कंट्रोल झाल्यानंतर आपण मग आयदर स्ट्रिंग फंक्शन कडे जाऊ शकतो ऑर एल्स अरे वगैरे स्टार्ट करू शकतो. असं स्टेप बाय स्टेप एक एक प्रोग्रामिंग करत आपण हळूहळू पुढे जाणार. म्हणजे तुम्ही मल्टिपल प्रोग्रामिंग करत जाणार, प्रॅक्टिस करत जाणार, मी पण तास देत जाणार आणि एक टॉपिक कव्हर करायचा, तो पण तुम्ही सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेम आला की लगेच विचारायचा. वाटलं की हा टॉपिक नाही समजलाय परत सांगा, तर आपण तो सेशन रिपीट करू शकतो. ठीक आहे. अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. मी शिकवतोय फक्त तुम्ही ऐकताय आणि झालं असं नाही करायचं. जे झालंय ते ट्राय 100% करायचं. आणि काही घाई नाही आहे. तुम्हाला 8-10 दिवस जास्त लागले तरी मी काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा मेन टार्गेट असतो. ठीक आहे. तर मला येतंय आणि मी सांगतोय, तुम्ही ऐकताय असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी ऍटलीस्ट एन्व्हायरमेंट क्रिएट करून ठेवा जावाचं, सो दॅट तुम्हाला प्रोग्रामिंग करताना कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि कुठे अडलंय ते ग्रुप बनवून, आता ज्यांचे नाही ऍड केले त्यांना ऍड करा आणि तिथे सगळं डिस्कशन आपलं होईल, जे पण फर्दर डिस्कशन. ठीक आहे. ओके, चलो.